नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा, पैठण येथे आलेलो आहोत आपण जायकवाडी धरण बघण्यासाठी. आणि बघा, जायकवाडी धरणाचं परिसर कसा हिरवागार आहे. आणि हे पहा, इथून जायकवाडी धरणापासून खाली जाणारा रस्ता आहे. आणि हे पहा, जायकवाडी धरणाची भिंत कसा मस्त सीन आहे बघा. हिरवगार वातावरण झालेलं आहे पावसाळ्यातलं सर्व. आणि अशा प्रकारे झाडं वगैरे आहेत पहा. चला तर मी तुम्हाला आता जायकवाडी धरणाचं पाणी दाखवतो. बघा, अशा प्रकारे जायकवाडी धरणाच्या वरती आल्यानंतर भिंत आहे. आणि खूप छान असं जायकवाडी धरणात पाणी आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, जायकवाडी धरणातील पाणी निळशार अशा प्रकारे पाणी आहे. आणि ते पर्यटन स्थळ असल्यासारखं आहे. आणि ते पूर्ण सर्वजण बघण्यासाठी येतात. बघू शकता आपण पाणी निळशार असं पाणी आहे. आणि पाण्यामध्ये लाटा बघा कशा मस्त येतात. बघू शकता आपण जायकवाडी धरण. जायकवाडी धरण हे पैठण इथे आहे. अशा प्रकारे पाणी आहे बघा पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये. या धरणाला नाथसागर अशी पण म्हणतात. बघा, गोदावरी नदीमध्ये आहे जायकवाडी धरण. आणि जायकवाडी धरण हे महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं मातीचं धरण आहे बघा मित्रांनो. बघा कशा मस्त लाटा वगैरे येतात पाण्याच्या. खूप असे पर्यटक येथे धरण पाहण्यासाठी येतात. आणि आज एकादशी निमित्त मी धरणावरती आलतो आणि धरणाचं पाणी बघण्यासाठी आलेलं आहे बघा मित्रांनो. बघा किती छान मस्त पाणी आहे. कोणी कोणी पाहिलं आहे जायकवाडी धरण नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय जायकवाडी धरण. बघू शकता आपण जायकवाडी धरण. आज गरम बघा मित्रांनो, हिरवगार वातावरण झालेलं आहे पावसाळ्यात. आणि हे पैठण शहरातील जायकवाडी धरण हिरवगार असं झालेलं आहे. आणि ते समोर जे दिसतंय ते धरणाची भिंत आहे. आणि इथून वरती येण्यासाठी रस्ता आहे बघा धरणाकडे. आणि अशा प्रकारे धरण बघण्यासाठी पर्यटक येत असतात. बघू शकता तुम्ही, खाली जाण्यासाठी हा रस्ता आहे. खूप उंचावर आहे हे धरण. आणि या धरणात खूप पाणी आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे हिरवगार मस्त वातावरण आहे. आणि या झाडीच्या पलीकडे पैठण आहे. पैठण हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. बघू शकता नारळ वगैरे कसे आहेत. धरणाच्या खाली आल्यानंतर हा सीन आहे बघा. चप्पल पहन के लाता हूँ, यहाँ तक आते हैं लड़के सब एंजॉय कर रहे हैं उसमें।
चला तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे बाहेर. आता तुम्हाला मी दाखवत आहे धरणाचं पाणी जिथून गोदावरी नदीला सोडलं जातं अशा ठिकाणी जाणार आहोत आपण. हे पहा मित्रांनो, या ठिकाणाहून पाणी सोडलं जातं. हे दरवाजे आहेत धरणाचे आणि इथून गोदावरी नदीला पाणी सोडलं जातं बघा मित्रांनो. आणि हे पहा, ही गोदावरी नदी आहे आणि हे दरवाजे आहेत जायकवाडी धरणाचे. आणि बघा सभोवतालचं वातावरण कसं मस्त आहे, हिरवगार. आणि हे जे दिसते समोर गोदावरी नदी आहे, जी नाशिक त्र्यंबकेश्वरून जी उगम पावते ती इकडं पैठण शहरातून जात आहे. बघा ही पहा गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीला खूप छान पाणी आहे. या ठिकाणून पाणी सोडलं जातं धरणातून आणि अशा प्रकारे धरणाची भिंत आहे बघा. आणि समोरच दरवाजे आहेत जायकवाडी धरणाला. पैठण शहरातून ही नदी जात आहे बघा, गोदावरी नदी आहे. तिचा उगम नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे.